खासदार नरेश म्हस्के यांनी इंडिया आघाडीतील बैठकीचा फोटो ट्विट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। शेवटच्या रांगेत बसलात काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे, असं खासदार नरेश म्हस्के उद्धव ठाकरेंवर टीका करतायत। काय म्हटलंय यावर नरेश म्हस्के यांनी, ऐकूया आपण। जे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि या मंडळींना 6व्या 7व्या लाईन मध्ये जे काही बसवलं होतं त्या फोटोमध्ये उद्धवजी शोधायला लागतात ते पाहून खूप वाईट वाटलं। ज्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाचा स्वाभिमान, मराठी माणसाचा कणा दिल्ली दरबारी दाखवून दिला होता, त्यांचा वारसा सांगणारी ही मंडळी 6व्या आणि 7व्या लाईन मध्ये त्या मीटिंग मध्ये जाऊन बसतात। हा महाराष्ट्राचा अपमान नाहीये? जे युबीटीचे काही लीडर्स आहेत त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे। तुम्ही कायम आम्हाला गद्दार म्हणताय, आम्हाला मिंदे म्हणताय, मग त्यांनी उत्तर द्यावं की काल जे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी केले ती काय, ती मिंदीगिरी नाहीये का? त्याचं उत्तर द्यावं। किंवा राहुल गांधी यांनी जे स्थान दिलं हे योग्य आहे का? राहुल गांधी चुकलं नाही असं पहिलं उत्तर त्या युबीटीच्या नेत्यांनी द्यावं, संजय राऊत यांनी द्यावं। अगदी संजय राऊत यांच्यामुळे ही जी काही वाईट परिस्थिती आलेली आहे, हा उद्धव ठाकरेचे यांचा अपमान नसून संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे। या सगळ्या मुद्द्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटते, पाहूया आपण। मस्केला सांग दुतोंड्या गांडुळा, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेच्या नावाची शिवसेना तोडताना तुम्हाला हे दिसलं नाही का? मान अपमान हा इथे येऊन चाटुगिरी करता मोदी आणि शहांची महाराष्ट्र, तेव्हा तुम्हाला शिवरायांचा महाराष्ट्र दिसत नाही का? आमचं बघू ना आम्ही। उद्धवजी यांना 6व्या रांगेत बसवणं हा काँग्रेसने एका अर्थाने केलेला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा अपमान आहे आणि म्हणून तो अपमान उद्धवजी सहन करू शकतील, पण आमच्या मनामध्ये त्याची वेदना आहे, दुःख आहे। राहुल गांधी यांनी मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची अशी बदनामी किंवा असा अपमान किंवा अशा पद्धतीची वागणूक हे आम्हाला मान्य नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।